तर काय सांगाल, आज जे आपण नांदेडचा दौरा काढला, नेमकं दौऱ्याचं कसं असणार आहे नियोजन? नांदेडचंच असं नाही, हं, आता नांदेड, हिंगोली, परभणी हं. आणि वाशिम असा आमचा तो संघटना बांधणीसाठीचा तो दौरा आहे आणि आगामी काळामध्ये होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका विचारात घेऊन ह्या दौऱ्याची आखणी करण्यात आलेली आहे. आपण बघितलं तर आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका लागण्याची शक्यता आहे. शिवसंग्राम कशाप्रकारे लढणार आहे? कोणासोबत युती करणार आहे की स्वतंत्र लढणार आहे? शक्यतो आता यामध्ये प्रमुख राजकीय पक्षांची भूमिका स्पष्ट होण्याची आम्ही वाट पाहतो हं, आहोत आणि जर यश चांगलं मिळवायचं असेल, तर आम्ही आमच्या धोरणास अनुकूल असणाऱ्या राजकीय पक्षांसोबत जाणं केव्हाही प्रिफर करू. हं. पण ते आता जर बघितलं तर महायुती सत्तेत आहे. महाविकास आघाडी विरोधात आहे. नेमकं कोणासोबत जाणार तुम्ही? हेच मी आपल्याला मगाशी सांगितलं, की आमची जी ध्येय धोरणं आहेत, म्हणजे मेटे साहेबांनी शिवसंग्राम संघटनेची स्थापना करत हं. असताना ज्या सामाजिक मूल्यांना, तत्वांना नजरेसमोर ठेवून स्थापना केलेली आहे. त्यांना आम्हाला जी पूरक भूमिका जो राजकीय पक्ष घेईल त्यांच्यासोबत जाऊ आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे निवडून येण्यासाठीचं राजकारण करण्यावरती आमचा तो भर असणार आहे आणि त्या अनुषंगानेच मग आम्ही ती युती करण्याचा विचार करू. ते खरं तर ह्या कार्यकर्त्याच्या निवडणुका आहेत हां. पण आता शिवसंग्रामची नेमकी किती जिल्ह्यात ताकद आहे? काय सांगता येईल? तर शिवसंग्रामची मेटे साहेबांच्या काळामध्ये आपण सगळ्यांनी अनुभवलेली आहे. हं, महाराष्ट्रभर ताकद होती, परंतु साहेबांच्या दुर्दैवी जाण्यानंतर ही ताकद काही अंशाने कमी झालेली आहे, हे आम्ही मान्य करतोय. परंतु गाव पातळीवरती जवळपास प्रत्येक जिल्ह्यांमध्ये साहेबांचा कार्यकर्ता आजही आहे आणि यातले काही कार्यकर्ते असे आहेत, की ज्यांनी अजूनही कुणाचाही राजाश्रय घेणं पसंत केलेलं नाहीये. त्याच्यामुळे जर यांना आम्हाला उभारी देता आली, यांच्या हाताला काम, यांच्या अडी-अडचणी जर आम्हाला सोडवता आल्या, तर मला असं वाटतं, की परत एकदा आम्हाला ते दिवस आणता येतील. ते आपण जर बघितलं तर महानगरपालिका असतील, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नेमके कोणत्या विषय पुढे घेऊन आपण ह्या निवडणुकीला सामोरे जाणार आहात? याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सगळ्या निवडणुका ह्या स्थानिक पातळीवरती लढल्या जाव्यात. कारण हा स्थानिक परिसराच्या विकासाशी, या स्थानिक परिसरातील समस्यांशी निगडीत ह्या निवडणुका असायला पाहिजेत. तशाच त्या केंद्रितही त्या निवडणुका असायला पाहिजेत. त्यामुळे तो स्थानिक परिसर विचारात घेऊन आम्ही ह्याच्यावरती निवडणुकांना सामोरं जाण्याची रणनीती आखणार आहोत. पण शिवसंग्राम जे आहे ते स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका कोणत्याही परिस्थितीत लढवणार हे तर ठाम आहे. निश्चितच आणि यापूर्वी म्हणजे आजच नाही, मेटे साहेब असतानापासून राजकारण हे शिवसंग्राम करते आहे आणि आज जर आपण असं बघितलं, की ही जी असंख्य कार्यकर्त्यांची फळी आहे, हं. त्यांना कुठेतरी एक नेतृत्व देण्यासाठी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिवसंग्रामने कायम विस्थापितांना एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचं, विस्थापितांमधून नेतृत्व पुढे आणण्याचं काम केलेलं आहे. त्यामुळे शिवसंग्राम या भूमिकेपासून तसूभरही दूर जाऊ शकणार नाही. कारण मग विस्थापितांना संधी कुणी द्यायची हाही एक प्रश्न येतो. ते आपण जर बघितलं तर बीडचं प्रकरण गेल्या 2 महिन्यापासून चर्चेत आहे. अजूनही एक आरोपी फरार आहे. एस-आय-टी तपास करते, सी-आय-डी करते, पोलीस करतात. अगदी बरोबर बोललाय आपण, की ही अतिशय दुर्दैवी घटना आहे. अमानुषपणे त्यांची हत्या करण्यात आलेली आहे आणि आज 3 तपास यंत्रणा म्हणजे एस-आय-टी असेल, सी-आय-डी असेल किंवा ज्युडिशियल कमिशन असेल. तिन्ही तपास यंत्रणा समांतर पद्धतीने काम करत असताना, तपास करत असताना अजूनही एक आरोपी फरार आहे. ही बाब निश्चितच म्हणजे ह्या महाराष्ट्रातील पोलीस प्रशासनाला किंवा कायदा सुव्यवस्था सांभाळणाऱ्या यंत्रणेला परवडणारी नाही. शोभनीय नाही आणि त्याचबरोबर मग ते देशमुख कुटुंबांना न्याय मागण्यासाठी रस्त्यावर यावं लागतं, ही बाब देखील खरोखरच खूप दुःखद आहे. ते दुसरीकडे आपण बघितलं तर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होती. त्यावेळेस त्यांनी जे आहे ते भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्रींची भेट घेतली. त्यांनी सांगितले की भगवानगड तुमच्या पाठीमागे उभा आहे. नंतर संतोष देशमुख यांच्या कन्येनेही त्यांची भेट घेतली. त्यांनाही सांगितले की देशमुख कुटुंबियासोबत भगवानगड आहे. नेमकं बीडमध्ये काय चालू आहे आध्यात्मिक क्षेत्रात? मी तर या मताची आहे, की कुठल्याही परिस्थितीमध्ये अशा घटनांचा तपास जो असतो, हं. त्याच्यावरती सगळं लक्ष केंद्रित केलं जायला पाहिजे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये तपासापासून लक्ष विचलित होणाऱ्या बाबी हाताळता कामा नयेत किंवा तशा उद्भवू देता पण कामा नयेत. ते सातत्यानं जे आहे ते धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होते. तुम्हालाही असं वाटतं का की तपास निपक्षपाती होण्यासाठी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला पाहिजे? नाही, या प्रकरणी माझी सुरुवातीपासून हीच भूमिका राहिलेली आहे, की तपास यंत्रणांना त्यांचं काम स्वतंत्रपणे करून देणं आवश्यक आहे हं, आणि ही पूर्णपणे तपास यंत्रणांची जबाबदारी हं. आहे. तपास यंत्रणांनी निपक्षपातीपणेच काम करणं अभिप्रेत आहे. त्यामुळे तपास यंत्रणांकडे बोट आपण दाखवण्यापेक्षा त्या यंत्रणांना अधिकाधिक चांगलं वातावरण कसं उपलब्ध होईल आणि त्यांच्याकडनं चांगलं काम कसं होईल हे आपण पाहिलं पाहिजे. अजितदादा पालकमंत्री झाल्यानंतर डिप्युटीची पहिली बैठक पार पडली. तुम्हाला काय वाटतं आता बीडच्या विकासाला गती मिळेल? त्याचबरोबर जे आहे ते ज्या पद्धतीने आपण म्हणतो की गुंडागर्दी वाढली होती, असे आरोप होतात, ती कमी होतील असं वाटतं?
अजितदादांकडे आपण गेली अनेक वर्षे एक विकासाभिमुख नेतृत्व म्हणून पाहतोय. त्यामुळे निसंशय अजितदादा बीडच्या विकासाला चालना देतील आणि बीडचा गेली अनेक वर्ष जो विकास ठप्प झालेला आहे, त्याच्या मुळाशी जाऊन काम करण्याची गरज आहे. म्हणजे बीडचा विकास न होण्याला तिथे असणारा औद्योगिकीकरणाचा अभाव, मग औद्योगिकीकरण का झालेलं नाही, तर इथे पायाभूत सोयी-सुविधांचा अभाव. या सगळ्या बाबींच्या तपशिलाशी जाऊन मला असं वाटतंय, की अजितदादा निश्चितच काम करतील आणि आम्हा बीडकरांना त्यांच्याकडनं न्याय मिळू शकेल. धनंजय मुंडे पालकमंत्री असताना अनेक बोगस कामे झाली असा आरोप होत होता. त्यातच जे आहे ते त्यांच्या पालकमंत्री काळात झालेल्या कामाची चौकशी लागली. काय वाटतं काय पुढे येईल या चौकशीत? आता हे चौकशी पूर्ण झाल्यानंतरच आपल्याला याच्यावरती भाष्य करणं अधिक योग्य ठरेल. परंतु अशा पद्धतीने विकास कामामध्ये जर काही होत असेल, तर ही बाब सर्वथा अनुचित आहे आणि या बाबतीमध्ये मग मात्र प्रशासनाला आपल्याला जरूर जाब विचारावा लागेल. निश्चितच आपण जर बघितलं तर ह्या होत्या ज्योतिताई मेटे, ज्या आज नांदेड दौऱ्यावर होत. तत्पूर्वी त्यांनी आपल्याशी संवाद साधलाय. ज्ञानेश्वर लोंढे, TVN मराठी, नांदेड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.